नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स 2024चे लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन कॅप राऊंड 1चे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लास्ट डेट कधी आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की रजिस्ट्रेशनची लास्ट डेट कधी आहे, ती एकदा डेट सांगा म्हणून. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की यामध्ये तुम्हाला लास्ट डेट कधी आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि बाकी इन्फॉर्मेशन ज्या तुमच्या स्क्रुटिनी रिलेटेड आहेत की ई व्हेरीफाय या ई व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे त्याचीही डेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस AY 2024 आणि 25 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं LLB 3 इयर्स इथे दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. LLB 3 इयर्सवरती क्लिक केल्याच्यानंतर जसं की ते CETची वेबसाईट मी ओपन केलेली आहे, यामध्ये ऑलरेडी आपले रजिस्ट्रेशन चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही आहे त्यांच्यासाठी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे, किंवा तुमच्यासाठी मी त्या आय सेक्शनमध्ये टाकून देईन, किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्टेप बाय स्टेप ती व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही आहे त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची अजूनही डेट आहे. ती डेट लास्ट कोणती आहे ती तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही केले नसेल त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, करून घ्या. त्यानंतर ॲडमिशन शेड्यूलवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर 3 इयर्स कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली विंडो अशी ओपन होणार आहे. कॅप ब्राउचर हे आपल्याला ओपन होईल. कॅप ब्राउचर ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये चेक करायचं आहे की रजिस्ट्रेशनची ही डेट जर आपण बघितली, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन MS कॅन्डिडेट आणि आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट कॅप राऊंड 1साठी 11 जुलै 2024 पासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं होतं. ते टिल लास्ट डेट आहे 18 जुलै 2024. सो आज व्हिडिओ यासाठीच मी बनवलेला आहे कारण की आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करत असतो तेव्हा आपले जे फॉर्म आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात असतात, तिकडे थोडं टाईम जाऊ शकतो. सो त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन जेवढं लवकर करता येईल तेवढं करा, जेणेकरून तेवढा टाईम भेटेल. बिकॉज 1 or 2 days लागतात तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला. सो त्यासाठी तुम्ही जर लवकर रजिस्ट्रेशन केलं तर तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्याचे चान्सेस हे लवकर जास्त असतात. त्यानंतर जर त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कधी तुमचं होणार आहे आणि कधीपर्यंत होणार आहे तुमचं ई व्हेरिफिकेशन, ते 21 जुलै 2024पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे. सो काही विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की माझं पार्शली व्हेरीफाय आहे तर मी त्यासाठी काय करू. पार्शली व्हेरीफाय आहे तर त्याच्यामध्ये रिझन तुम्हाला दिला असेल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी, ते डॉक्युमेंट अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर सेव्ह करा तुमचे पोर्टल, त्यानंतर तुमचं फॉर्मसुद्धा लॉक करा. पार्शली व्हेरीफायसाठी त्या स्टुडंटसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरीफाय झालं असेल त्यांना वेट करायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे त्याची ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहे, ती आपल्या यूट्यूब सेक्शनला आहे, वरती आय बटनला पण ती व्हिडिओ मी तुम्हाला टाकून देईन. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा, आणि ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही व्हेरीफाय नसेल झालं असेल तर टेन्शन घेऊ नका. 21 जुलै 2024पर्यंत तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन हे होऊन जाईल. हे झालं रजिस्ट्रेशन कधी होणार आहे आणि किती लास्ट डेट आहे. 18 जुलै ही तुमची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठी कॅप राऊंड 1, आणि व्हेरीफाय जे होणार आहे ते 21 जुलै 2024पर्यंत तुमची डेट आहे. ते 21 जुलै 2024पर्यंत तुमचं जे तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केलेलं आहे त्याचं व्हेरीफाय, त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत, त्याची लास्ट डेट आहे 21 जुलै 2024. आणि त्यानंतर मग तुमची डिस्प्ले अल्फाबेटिकल लिस्ट कॅप राऊंड 1ची ही रिलीज होईल 23 जुलै 2024. याची अपडेट टाईम टू टाईम मी देत जाईन. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे काही चेंजेस असतील ते तुम्ही ग्रीव्हियन्स करू शकता, चेंजेस करू शकता.
त्याची डेट आहे 26 जुलै 2024 आणि फायनल मेरिट लिस्ट ही तुमची कॅप राऊंड 1ची पब्लिश होईल 29 जुलै 2024. सो फायनल मेरिट लिस्ट एकदा पब्लिश झाली तर त्यामध्ये जे विद्यार्थ्यांचं कन्फर्म असेल, ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाय असेल, ॲप्लिकेशन कन्फर्म असेल, असेच विद्यार्थी कॅप राऊंड 1साठी पार्टिसिपेट करू शकतात आणि असेच विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. सो कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे हे पण विद्यार्थ्यांचा खूप डाऊट होता. फायनल मेरिट लिस्ट तुमची आऊट झाल्याच्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्स चालू होतील. प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, कोणते कॉलेज आपल्याला अलॉट होईल, त्यासाठी कोणत्या प्रेफरन्स द्यायला पाहिजे, त्याची व्हिडिओ आपण टाईम टू टाईम मी तुम्हाला देणार आहे. त्याचे गायडन्स मी तुम्हाला त्या पद्धतीने देणारच आहे. आज हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, रजिस्ट्रेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांच्यासाठीच हा पूर्ण व्हिडिओ आहे, जेणेकरून ते रजिस्ट्रेशन करतील. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं आहे तेही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी. आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय ज्या विद्यार्थ्यांचे झाले नसतील त्या विद्यार्थ्यांचं व्हेरीफाय कधीपर्यंत होऊ शकतात त्याची डेट पण तुम्हाला मी सांगितलेली आहे. सो सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. काहीही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जास्त डाऊट असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा, तिकडे डायरेक्ट मला मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला जर इंस्टाग्रामची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल. जे काही कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल त्याचे ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला मी पाठवून दिलेले आहे सर्व कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची पण भेटून जाईल. ठीक आहे, एवढंच या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा चॅनल तुमचा आहे, सो नक्की याला पुढे पाठवण्याचं पण काम तुम्ही नक्की कराल आणि तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.